नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। तूच माझा स्वामी या नाटकाला पनवेलमध्ये तुफान प्रतिसाद। ग्रामस्थ मंडळ टाकीगाव तालुका उरण निर्मित राधाकृष्ण नाट्य मंडळ टाकीगाव तालुका उरण प्रस्तुत कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी हास्य करुण रस प्रधान मनाचा वेध घेणारे एक जबरदस्त ज्वलंत भावनात्मक वलय असणारी 2 अंकी सामाजिक नाट्य कलाकृती तूच माझा स्वामी बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे रसिक प्रेक्षकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडले। यावेळी माजी IRS अधिकारी श्री सुधाकर पाटील, कामगार नेते मेघनाथ तांडेल, आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक श्री मिलिंद खारपाटील, शिवदान पतपेढीचे संस्थापक गणेश म्हात्रे, चिरनेर येथील नाट्य कलाकार संतोष ठाकूर, वरिष्ठ विस्तार अधिकारी मोहिते साहेब, नारायण शेठ ठाकूर, दिग्दर्शक जयवंत पाटील, विनोद पाटील, अरविंद तांडेल, अरुण नाईक, संजय केनी आदी मान्यवर उपस्थित होते। 1960 पासून सातत्याने सामाजिक ऐतिहासिक नाटके सादर करून नाटकांची परंपरा कायम ठेवण्याचे काम टाकी गावाने केले आहे। सागर पालकर हे या नाटकाचे लेखक असून निर्मिती प्रमुख अरुण नाईक, गणेश नाईक, सूरज म्हात्रे, दीपक नाईक, क्रांती जोशी, विजय कोळी, माणिक नाईक, भरत पाटील आहेत। या नाटकात आबाश्री नाथा नाईक सर, राजन केतन नाईक, शिवा शरद म्हात्रे, बाबुल प्रितेश कोळी, डॉक्टर हसरे, सुमा कोळी गुरुजी, कालिदास सग कोळी सर, मनीष, ओमकार नाईक, मंगल रुपाली रोकडे यांनी उत्कृष्टरित्या सादर केले आहे। सर्व कलाकार गावातील असून फक्त एक महिला पात्र मुंबईमधील आहे। स्थायी समिती सदस्य पनवेल महानगरपालिका श्री बबन मुकादम साहेब यांनी विशेष सहकार्य केले। नाट्यगृह सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी खचाखच भरलेले होते। रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। नाटकामध्ये पुढे काय होणार याची रसिकांना उत्कंठा लागली होती। नाटकाचे 2 अंक पूर्ण होऊन नाटक संपेपर्यंत नाट्यरसिक खुर्चीला खिळून होते। नाटकाचे दिग्दर्शन चिरनेर येथील नटवर्य कैलासवासी नाना पाटील आणि कैलासवासी गोमा ठाकूर यांचे शिष्य सदानंद कोळी आणि जयवंत पाटील यांनी केले। कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनाने झाली। पाहुण्यांच्या स्वागताचे सूत्रसंचालन रंजना केनी यांनी केले। कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने झाली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, पनवेल। करत आहोत रंगशारदेला अभिवादन आपण करत आहोत। सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण आसन ग्रहण करावं। या सूत्रधाराचा वंश जन्माला येणार। ये रे बाबा, ये लवकर ये, तुझीच वाट पाहतोय चातकासारखी। तुम्ही आजोबा होणार करणार नाही। तेरा थप्पड़ का जवाब थप्पड़ से देगा। माझं नाव आहे काळी, मी केव्हाही घर करेन खाली। आणि त्यात माझा मुलगा मनीष। भूतकाळातील आठवणी कधी ना कधी येणारच। लाईव्ह करायला पाहिजे त्या आठवणी। सुहाकर या नाकर सुहाकर, पण आबा काही उजवट हवं नसतं। अहो, भरकटलेल्या माणसाला फक्त दिशा हवी असते, ती तुम्ही दिशा दाखवली। झालास नारू, तू मुक्त झालास। नारू, तू मुक्त झालास। मात्र मला लाभली नाही। त्या उभे विना मी पोरका झालो, पोरका। आणि सौख्यानं उन्मत आहे नाही असं तूच मला पदोपदी सांगत आलीस ना। एक दिवस
हे बघ, बोरिवली स्टेशनच्या बाजूला तुला फ्लॅट देतोय, समजलं? ऐक, गजरा हॉटेलमध्ये कालिदास येतोय. अरे काली नारूचा भाऊ रे. रूम नंबर 112. वाजव त्याचे 12. कालीला फेकून दे ट्रक खाली. हे बघ, बोरिवली स्टेशनच्या बाजूला तुला फ्लॅट देतोय, समजलं? ऐक, गजरा हॉटेलमध्ये कालिदास येतोय. अरे काली नारूचा भाऊ रे. रूम नंबर 112. वाजव त्याचे 12. कालीला फेकून दे ट्रक खाली. आणि पिंडाला स्पर्शही केला नाही. सूत्रधार शांतपणे काय तो निर्मल हॉस्पिटल मध्ये आली होती. सोबत शिवाई होता. तिथे अचानक तिच्या समोर मनीष आला. त्याला पाहताच ती बेशुद्ध पडली. आज उद्या तुझीच मुलं तुलाच म्हणतील, तूच माझा स्वामी. राधाकृष्ण नाट्यमंडळ टाकीगाव तालुका उरण या गावची आज जवळपास 60-70 वर्षांची नाट्य परंपरा जोपासताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या नाट्य परंपरेचा एक भाग म्हणून संगीत सामाजिक 2 अंकी नाट्य कलाकृती सागर पालवकर लिखित तूच माझा स्वामी या नाटकाचा प्रयोग प्रथम आम्ही आमच्या गावात सादर केला आणि आम्हाला ग्रामस्थ मंडळांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही तो प्रयोग आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे सादर करत आहोत. एक वेगळी रंगभूमी, एक वेगळा अनुभव आम्ही आज इथे अनुभवत आहोत. सर्व कलाकार गावातीलच असून फक्त स्त्री पात्र आम्ही घाटकोपर मुंबई येथून बोलावलं आहे. आमचे दिग्दर्शक हे स्वतः नाटकात भूमिका बजावत आहेत. सर्व पात्र ही गावातीलच असल्यामुळं आमचा जोश काही वेगळाच आहे. त्यासाठी आम्हाला खूप शुभेच्छा मिळत आहेत. धन्यवाद. आवाज महामुंबईच्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद.